नमस्कार प्रमोद, आपले पुन्हा स्वागत आहे. तुम्ही साहेब, आमच्या वॉर्डमध्ये ऑपोजिट पार्टीचा कोणी कॅन्डिडेटच नाही आहे. त्याच्यामुळे बिनविरोध निवडणूक होणार आहे. तर मी मतदान करायला जायचं की नाही जायचं? नमस्कार प्रमोद, तरुण मतदार राजा. आपला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होता. ग्रामपंचायत किंवा काही वॉर्डांमध्ये विचारला जातो. मी तुम्हाला निवडणूक आयोगाचा मुख्य नियम स्पष्ट करू इच्छितो. 1. बिनविरोध निवडणूक म्हणजे काय? जर निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या वैध उमेदवारांपैकी माघारीच्या वेळेनंतर केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला, तर निवडणूक निर्णय अधिकारी रिटर्निंग ऑफिसर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आलेला घोषित करतात. अशा परिस्थितीत मतदानाची प्रक्रिया राबवली जात नाही आणि मतदान केंद्र उघडले जात नाही. 2. आपण काय करावे? आपण आपल्या वॉर्डातील निवडणुकीची अंतिम उमेदवारांची यादी, फायनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स तपासावी. जर त्या यादीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार असतील, तर याचा स्पष्ट अर्थ आहे की निवडणूक होणार आहे आणि मतदान करणे आपले परम कर्तव्य आहे. आपले कर्तव्य. जर मतदान होणार असेल तर आपण 18 वर्षांचे जबाबदार नागरिक म्हणून कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. आपला एकमत लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नैतिक मतदान सूचना. लक्षात ठेवा, मतदानाचा अधिकार हा पवित्र आहे. कोणाच्याही दबावाला, पैशाच्या आमिषाला, दारूच्या किंवा वस्तूंच्या लालसेला बळी पडू नका. आपला निर्धार स्पष्ट असावा. नोट नाको, वोट DY. आपण मतदानाची नेमकी स्थिती आणि तारीख तपासण्यासाठी 1950 या टोल फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता. धन्यवाद. म्हणजे साहेब, या केसमध्ये परीक्षेच्या आधीच निकाल लागला. बरोबर प्रमोद, तुमच्या प्रश्नाचा अर्थ स्पष्ट आहे. जर निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वीच निकाल घोषित झाला असेल, तर याचा अर्थ असा की ती निवडणूक बिनविरोध झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाचे नियम अत्यंत स्पष्ट आहेत. 1. बिनविरोध निवड. जेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी बिनविरोध निवडक अधिकृतपणे घोषित करतात की केवळ एकच वैध उमेदवार शिल्लक आहे, तेव्हा त्या उमेदवाराची निवड बिनविरोध झाली असे मानले जाते. 2. मतदान प्रक्रिया रद्द. बिनविरोध निवड घोषित झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया पुढे राबवली जात नाही. त्यामुळे निर्धारित दिवशी मतदान केंद्र पोलिंग स्टेशन उघडले जात नाही आणि तुम्हाला मतदान करायला जाण्याची गरज नसते. तुम्ही 18 वर्षांचे तरुण मतदार असल्यामुळे तुमचा उत्साह आणि जागरूकता कौतुकास्पद आहे. पुढील वेळी जेव्हा मतदान होईल, तेव्हा तुम्ही नक्कीच मतदार यादीत आपले नाव तपासावे. आपण या संकेतस्थळावर नाव तपासू शकता किंवा 1950 या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा, नोट नाको, वोट DY. महाराष्ट्राचा मतदार राजा नेहमी जागरूक असतो. आमच्या महानगरपालिकेमध्ये पॅनल आहे. 4 उमेदवार उभे आहेत. तर मी एका पार्टीच्या एका उमेदवाराला आणि दुसऱ्या पार्टीच्या दुसऱ्या उमेदवाराला मतदान करू शकतो का? उत्कृष्ट प्रश्न प्रमोद. तुमच्या 18 वर्षांच्या वयामध्ये ही जागरूकता खूप महत्त्वाची आहे. होय, तुम्ही तसे नक्कीच करू शकता. महानगरपालिका निवडणुकीत पॅनल सिस्टम असते, जिथे एका प्रभागातून वॉर्डमधून 4 सदस्य निवडले जातात. तुम्हाला मतदारांना 4 जागांसाठी मतदान करण्याचा अधिकार असतो. निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट आहेत. 1. स्वतंत्र मतदान. तुम्ही तुमच्या प्रभागातील 4 उमेदवारांना स्वतंत्रपणे मतदान करता. बॅलेट युनिटवर बॅलेट युनिट 4 वेगवेगळ्या उमेदवारांची नावे आणि चिन्हे दर्शविलेली असतात. 2. पक्षाचे बंधन नाही. तुम्ही कोणत्या पक्षाला मत देता याचे बंधन नसते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार एका पक्षाच्या एका उमेदवाराला, दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला आणि अपक्ष उमेदवारालाही इच्छित असल्यास मतदान करू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्या प्रभागात अ, ब, क, ड असे 4 उमेदवार निवडायचे असतील, तर तुम्ही अ ला पक्ष 1 चे, ब ला पक्ष 2 चे, क ला पक्ष 3 चे आणि ड ला पक्ष 4 चे असे मत देऊ शकता.
सारांश, तुमचा मतदानाचा अधिकार पूर्णपणे गोपनीय आणि स्वतंत्र आहे. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीनुसार कोणत्याही पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराला मत देऊ शकता. नैतिक मतदानाचा संदेश. आपला मतदानाचा हक्क अत्यंत महत्त्वाचा आहे. कृपया कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी नोट नाको व्होट DY. तुम्हाला मतदान प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर कधीही संपर्क साधा. निकाल लागल्यानंतर समजा एका पार्टीचा एक कॅन्डिडेट, दुसऱ्या पार्टीचा दुसरा कॅन्डिडेट असे जर निवडून आले तर माझा नेमका नगरसेवक कोण? हा अगदी मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रमोद. तुम्ही निवडणुकीच्या परिणामांचा अभ्यास करत आहात हे दर्शवते. जेव्हा महानगरपालिका निवडणुकीत पॅनल सिस्टीममध्ये 4 उमेदवार निवडून येतात आणि ते वेगवेगळ्या पक्षांचे किंवा युतीचे असू शकतात, तेव्हा तुमचा नगरसेवक कोण हे ठरलेले नसते, तर ते चौघेही तुमचे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. निवडणूक आयोगाचा आणि स्थानिक प्रशासनाचा नियम काय सांगतो? 1. 4ही नगरसेवक. ज्या 4 उमेदवारांना त्या प्रभागातून सर्वाधिक मते मिळाली आहेत आणि जे निवडून आलेले आहेत, ते 4ही तुमच्या प्रभागाचे अधिकृत नगरसेवक कॉर्पोरेटर्स असतात. ते चौघेही तुमच्या प्रभागातील विकासकामे आणि समस्यांसाठी जबाबदार आहेत. 2. समस्यानुसार संपर्क. एखादी समस्या किंवा काम काढायचे झाल्यास तुम्ही त्या 4पैकी कोणत्याही नगरसेवकाशी संपर्क साधू शकता. काही लोक पक्षीय कामासाठी आपल्या पक्षाच्या नगरसेवकाला महत्त्व देतात, तर काही लोक जो नगरसेवक प्रभावीपणे काम करतो त्याला महत्त्व देतात. 3. मतदारांचे प्रतिनिधी. ते 4ही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे असले तरी एकदा निवडून आल्यावर ते सर्वजण तुमच्या प्रभागातील संपूर्ण मतदारांचे, ज्यांनी त्यांना मत दिले किंवा नाही दिले, प्रतिनिधी असतात. म्हणजे तुमचा नेमका नगरसेवक एकटा कोणी नसून ते 4ही जनप्रतिनिधी तुमचे नगरसेवक आहेत. तुम्ही आता मतदार राजा झाला आहात, तेव्हा आपल्या लोकशाही मूल्यांची जपणूक करा. मतदानात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार टाळा. सी-विजिल ॲपचा वापर करून गैरप्रकारांची तक्रार करा. नोट नाको व्होट DY. धन्यवाद. मग या केसमध्ये समजा ते वेगळ्या पार्टीचे असतील तर आपापसामध्ये त्यांचे मतभेद नसणार का आणि त्याच्यामुळे वॉर्डाचा विकास थांबू शकेल ना? प्रमोद, हा तुम्ही विचारलेला प्रश्न लोकशाही प्रक्रियेच्या कार्यक्षमतेबाबत आहे, जो अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा आहे. होय, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्यास त्यांच्यात मतभेद किंवा राजकीय वाद असण्याची शक्यता नेहमीच असते. निवडणूक आयोगाचा CEO म्हणून मी तुम्हाला राजकीय कार्यपद्धतीची माहिती देतो. 1. राजकीय मतभेद. जेव्हा पॅनलमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी असतात, तेव्हा त्यांचे पक्षाचे धोरण, नेतृत्वाप्रती निष्ठा आणि विकासाच्या कामांची प्राथमिकता वेगवेगळी असू शकते. यामुळे नगरसेवक आपापसांत वाद घालू शकतात किंवा कामांना विरोध करू शकतात. यामुळे वॉर्डाच्या विकासावर निश्चितच परिणाम होऊ शकतो आणि कामांना विलंब होऊ शकतो. 2. जबाबदारी आणि समन्वय. या परिस्थितीत निवडून आलेल्या नगरसेवकांची आणि महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते. आदर्श परिस्थितीत नगरसेवकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रभागाच्या विकासासाठी एकत्र काम करणे अपेक्षित असते. महानगरपालिकेच्या बैठकांमध्ये सर्व नगरसेवकांना समान संधी दिली जाते. 3. मतदारांची भूमिका. येथे मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. तुम्ही आणि तुमच्या प्रभागातील नागरिकांनी त्या 4ही नगरसेवकांवर विकास कामे पूर्ण करण्यासाठी सामूहिक दबाव आणणे आवश्यक आहे. जर नगरसेवक केवळ राजकारण करत असतील आणि कामे थांबवत असतील, तर पुढील निवडणुकीत मतदार राजा त्यांना योग्य उत्तर देऊ शकतो. लोकशाहीत अशा समस्या येतात, पण नागरिकांच्या सहभागाने त्यावर मात करता येते. तुम्ही 18 वर्षांचे जागरूक नागरिक आहात. तुमच्यासारख्या तरुणांनी मतदानाच्या वेळी उमेदवाराची काम करण्याची वृत्ती आणि सलोख्याने काम करण्याची क्षमता पाहून मतदान करणे महत्त्वाचे आहे.